इचलकरंजी शहरातील आमदार निधीतून मारण्यात आलेल्या 207 बोरवेलच्या कामांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद तीव्र झाला आहे। या प्रकरणात शिवशाहू आघाडीने भ्रष्टाचाराचे आरोप करत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापौर उदय धातुंडे यांनी प्रत्युत्तर देत आरोप फेटाळले। महापौर उदय धातुंडे यांनी स्पष्ट केले की शहरात करण्यात आलेल्या बोरवेल्स या आमदार राहुल आवाडे यांच्या स्वनिधीतून करण्यात आल्या आहेत। या बोरमधून पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक असलेले वीज कनेक्शन, मोटर, पाईपलाईन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार आवाडे यांनी विशेष प्रयत्न केले असून शहराची पाणी टंचाई दूर करण्यावर भर दिला आहे। दरम्यान नगरसेवक संजय तेलनाडे यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलताना मी स्वनिधीतून बोर मारला असताना अद्याप वीज कनेक्शन मिळाले नाही, मात्र आमदारांच्या बोरला तात्काळ कनेक्शन दिले जाते असा सवाल उपस्थित केला होता। या पार्श्वभूमीवर महापौरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आमदार राहुल आवाडे व मी स्वतः महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरच संबंधित कनेक्शन्स मंजूर झाले आहेत। तसेच शिवशाहू आघाडीचे गटनेते उदयसिंग पाटील यांची भूमिका मांडल्यानंतर पुन्हा नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेणे योग्य नसल्याचे सांगत महापौरांनी विरोधकांवर टीका केली। नेमके विरोधी पक्षाचे नेतृत्व कोणाकडे आहे हे जनतेसमोर स्पष्ट करावे असे आवाहनही त्यांनी केले। या सर्व घडामोडींमुळे शहरातील बोरवेल्सच्या कामांवरून राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसात हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मी उदय धातुंडे, महापौर इचलकरंजी महानगरपालिका। क वर्गाच्या कामासाठी मी आणि सगळे अधिकारी, त्यानंतर कार्यसम्राट राहुलजी आवाडे, आम्ही सर्व इथं मुंबईला असताना मुंबईच्या मंत्रालयामध्ये काम करून घेत असताना एक काल व्हिडिओ प्रसारित झाला, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे थोडं। व्हिडिओ प्रसारित करण्याचं कारण मला काहीच कळलं नाही आहे। कारण झालंय कसं, ह्याच्या अगोदर म्हणजे महासभेमध्ये हा विषय झालेला आहे। महासभेमध्ये त्याचं उत्तर त्यांना देणार म्हणून, पुढच्या महासभेत देणार म्हणून हे त्यांनीच सांगितलंय, मान्य केले की पुढच्या सभेला महासभेला मला उत्तर मिळणार आहे। पुढच्या महासभेत जर उत्तर मिळालं तर आता विचारायचं कारण काय? ह्याच्याही अगोदर तुम्ही अधिकाऱ्यांच्या ऑफिसला जाऊन सगळी माहिती घेतला होता, त्याच्यानंतर काल आणि परत जाऊन तुम्ही सांगताय की आम्ही काल आणि परत माहिती घेतली। त्यावेळी पूर्ण सगळी माहिती मिळाली असताना परत जाऊन माहिती घेण्याचं कारण काय? याचं कारण असं आहे की काल आमची 12:30 वाजता माननीय बावनकुळे साहेबांच्या समोर कार्यसम्राट राहुलजी आवाडे, त्यानंतर माझी आणि सगळ्या अधिकाऱ्यांची आणि कलेक्टर कोल्हापूरचे, त्यानंतर विभागीय अधिकारी पुणे, या सगळ्यांची बैठक होती। आणि ती बैठक होत असताना, बैठक झाल्यानंतर त्यामध्ये माननीय राहुल आवाडे साहेबांनी जो पाठपुरावा करून जे काम करायचं ठरवलं होतं ते काम निश्चितपणे मार्गी लागलं। आणि मार्गी लागल्यानंतर फक्त लोकांना गुमराह करण्यासाठी, म्हणजे लोकांना वळवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला, जेणेकरून जो मोठं काम एक राहुलजी आवाडे साहेबांच्या मार्फत आणि महानगरपालिकेमार्फत जे झाले त्याला फक्त लोकांना कन्फ्युज करण्यासाठी हा विषय काढला। कारण हा विषय काढायची आता काहीच गरज नव्हती। तुम्ही स्वतः सांगताय की महासभेमध्ये आम्हाला याचं उत्तर मिळणार होतं, मग घ्यायचं कशाला, हे तो विषय काढायचा कशाला? फक्त माननीय कार्यसम्राट राहुलजी आवाडे यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाला कुठं तर दुजोरा द्यायचा आणि ते लोकांनी बघून यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, म्हणून तो त्यांनी पत्रकारांना घेऊन ती बाईट दिली। त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 2-3 वर्ष झालं बोरसाठी आम्ही मागणी केली, आम्हाला लाईट कनेक्शन मिळत नाही। मला सगळ्यांना नेत्यांना मला हे सांगायचं आहे की एवढी सोपी गोष्ट नसते लाईट कनेक्शन मिळवणं। मी स्वतः महापौर झाल्यापासून मी 2 ते 3 वेळा एमएससीबी मध्ये मी जाऊन आलोय, स्वतः फिजिकली राहुल आवाडे साहेब 3 ते 4 वेळा एमएससीबी मध्ये स्वतः ते जाऊन आल्यात, त्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यात। एकदा दिलं किंवा एखादा अर्ज दिला आणि आमचं काम झालं असं कधीच होत नाही। त्याला पाठपुरावा करणं हे महत्वाचं असतं आणि आम्ही तो पाठपुरावा केलेला आहे, त्यामुळं ते मार्गी लागलेलं आहे। 207 बोर जे मारलेले आहेत माननीय राहुल आवाडे साहेबांनी त्यांच्या स्वखर्चातून आणि नंतर जो निधी आहे तो त्यांच्या फंडातून हे जे काम केलेलं आहे हे अतिशय चांगलं काम झालेलं आहे। आणि 207 पैकी जवळजवळ आता 25-30-35% बोर हे चालू झालेले आहेत आणि लोकांना त्याचं पाणी मिळायला चालू होणार आहे, मिळायला झालंय। आणि 207 म्हणजे एक पाण्याची जी समस्या आपली आहे त्या समस्याला कुठंतरी उत्तर म्हणून माननीय राहुल आवाडे साहेबांनी ही योजना आणल्या आणि ती योजना पूर्णत्वास आता चालल्या। मग आता लाईट बिल आम्हाला का दिलं नाही, त्यांना का दिलं, ते एवढ्या पैशाला का, तेवढ्या पैशाला का, ह्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे। तुम्ही ह्या गोष्टी बोलू नका, समोर तुम्हाला काम दिसालंय ना,
आवाडे साहेबांनी काम केलेलं तुम्हाला दिसायला लागलंय, पाणी येत्याला दिसायला लागलं. आता या बोलण्याचा काय अर्थ आहे? मी आत्ताच सांगितलं की पाठपुरावा करणं महत्वाचं आहे. पाठपुरावा करायला यांना जमत नाही. आणि जे माननीय आमदार राहुल आवाडे साहेब जशा पद्धतीने पाठपुरावा करतात त्या पद्धतीनं कामं करून आणतात, हे ह्यांना जमत नसल्यामुळं मला असं वाटतं की ह्यांना ते केविलवानं वाटायला लागलंय. केविलवाना प्रयत्न आहे त्याला नावं ठेवण्यासाठी, पण जनता खूप हुशार आहे. जनता सगळं समजून घेत्या. आणि मला ह्या माध्यमातून एवढं सांगायचं की राहिला तुमचा प्रश्न की तुम्ही म्हणणार त्या ह्याचं बोला, खर्चाचं बोला की आता ह्याला एवढा खर्च आहे त्याला एवढा खर्च आहे. मी एवढंच सांगतो त्या गोष्टीवर महासभेमध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. मी माननीय आमचे गट नेते विठ्ठल चोपडे साहेबांना मी याच्या माहिती घेतल्या. विठ्ठल चोपडे साहेबांनी मला सांगितलंय महापौर साहेब याची पूर्णतः माहिती माझ्याकडे सगळी आहे, पोषक माहिती सगळी आहे. आणि मी ही सगळी माहिती नियमाप्रमाणे तुम्ही मला ज्यावेळी महापौर म्हणून महासभेमध्ये आदेश करतील त्यावेळी याची माहिती मी पूर्णतः सगळी विरोधकांना मी देतो. मला एवढं काही अडचण नाही, कारण महासभेतला हा विषय आहे, महासभेतच बोलायला पाहिजे. फक्त हा विषय ह्यांनी इथं आणला का की माननीय राहुल आवाडे साहेब जे काम करायला लागल्यात त्या काम लोकांना दिसून ये आम्ही मध्येच कुठला व्हिडिओ घुसवायचा जेणेकरून तो पहिला आम्ही सांगितलाय आणि लोकांना गुमराह कोण करतंय हे उदयसिंग पाटील साहेब यांनी तुम्ही सांगायचे की लोकांना आता गुमराह करायलाय कोण, तुम्हाला गरजच काय होती की आता तो व्हिडिओ करायची. हे कारण सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, अगोदर मी माहिती घेतलाय. आणि अजून एक गोष्ट, आपल्याला बोर जर मारायचा जर झाला तर बोर मारण्याच्या बी पद्धती असतात. त्याच्यामध्ये मोटरमध्ये फरक असतोय, सिंगल पेज, 3 पेज, 1 HP, 3 HP, 2 HP. त्याच्यानंतर आपण घालणारी त्यामध्ये पाईप प्लॅस्टिकची, त्याच्यानंतर रेग्युलर MS ची पाईप, त्याच्यानंतर गॅल्व्हनाइज पाईप, असे खूप खूप मोठे फरक त्या ह्याच्यामध्ये बोर मारण्यामध्ये असतात. बोर आपण मारल्यानंतर 20-25 हजार मध्ये सुद्धा कामं होतात. त्याला टायमर असतोय, त्याला पोल पेटी, जे काय सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप क्वालिटीमध्ये फरक असतोय. आणि एखाद्या गावामध्ये हात खेळण्यासारख्या गावामध्ये जर वापरायचं जर म्हणलं तर हात खेळण्याचं गाव हे आपल्या एका प्रभागा एवढा आहे. त्यामध्ये असणारी क्वालिटी आपल्या शहरातल्या असलेल्या त्या मटेरियल मधली क्वालिटी यात खूप फरक असतोय. जरा थांबा, त्याची सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि आता मला अजून एक सांगायचं आहे विरोधकांना, तुम्ही 2 वेळा गेलाय, आता परत एकदा तुम्ही जावा आणि नीट बघा की निधी जो वापरलेला आहे तो महापालिकेचा निधी आहे की आमदार फंडातून वापरलेला निधी आहे. आमदाराने स्वखर्चातून बोर आत मारले आणि त्याच्यानंतरचा जो खर्च झालेला निधी आहे तो आमदाराने स्वतः आमदार फंडातून दिलेला आहे, ना की तो महापालिकेचा निधी. आमदाराने दिला निधी आणि तो महापालिकेद्वारे तो निधी वाटप केला. आणि हे जे बोर केलेले आहेत हे जनतेच्या, फक्त जनतेला पाणी मिळू दे. पाण्याची समस्या इचलकरंजीसाठी खूप मोठी आहे आणि कुठंतरी एक थोडासा आधार व्हावा म्हणून ही त्यांनी आणलेली योजना, त्यांच्या डोक्यात आलेली कल्पना. म्हणून एका एवढ्या मोठ्या प्रमाणात 207 बोर चालू करण्यात येणार आहे. हे काम अतिशय चांगलं आहे. हे काम होत असताना कायदे नियम सगळे पाळून हे काम झालेलं आहे. त्याच्यानंतर शासनाचे जे DSR प्रमाणचे रेट असतात ते रेट घेऊन त्या रेट प्रमाणे हे झालंय. त्यामुळं सगळ्यांनी निश्चित राहायचं आहे. आणि तुम्ही जे केलेले आरोप, विरोधकांनी जे केलेले आरोप आहेत हे अतिशय पूर्णपणे खोटे आरोप आहेत. हे 100% तुम्हाला सांगतो आणि ह्याचं उत्तर आमचे चोपडे साहेब तुम्हाला देतीलच. त्याच्यानंतर मला हे बी सांगायचं आहे की गट नेते नेमकं तुमच्यातलं कोण आहे हे बी लोकांना जनतेला समजलं पाहिजे. तर माननीय गट नेते ह्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर तेच स्टेटमेंट माननीय श्री संजयजी तेलनाडे साहेब देतात, हे योग्य नाही आहे. जर गट नेत्यांनी जर तेलनाडे साहेबांनी जर उदयसिंग पाटलांना गट नेते जर केलं असेल तर गट नेत्यांचं स्टेटमेंट हे खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतंय की गट नेते स्टेटमेंट देतात आणि त्याच्यावर विश्वास जनता ठेवत्या का नाही म्हणणार बघून असा विचार करून तुम्ही परत ते स्टेटमेंट परत तुम्ही देताय, हे योग्य नाही आहे. गट नेते उदयसिंग पाटील आहेत, त्यांनी ते स्टेटमेंट दिलं पाहिजे. तिथे परत तुम्ही काळजी घ्या. परत तुम्हाला जे माहिती जी पाहिजे, पैसे कुठे गेले, काय गेले, कोण पैसे वापरले, कुठनं केले, हे सगळे चोपडे साहेब महासभेमध्ये तुम्हाला उत्तर देण्याला बांधील आहेत. त्याचं उत्तर तुम्ही घ्या. आम्हाला त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे. ते आर्थिक बाबीला सगळं ते आम्ही महासभेत तुम्हाला उत्तर देऊ.
धन्यवाद.